हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. आता वाजलेले आहे 11. रुहीचे आजोबा आताच गेले आहे थोडा वेळाआधी. आज पण लवकरच येतील ते, म्हणून आज स्वयंपाक वगैरे काही केला नाही, कारण बरं पण नव्हतं. रात्री पण मला अजिबात झोप नाही आली, परवा पण नाही, कारण 2 दिवस झाले झोपच येत नाही आहे. तर आता मी नाश्ता बनवला रुईच्या आजोबासाठी आणि थोडा टिफिनमध्ये पण दिला. त्यांचा नाश्ता कर बोलले. पोहे बनवले, त्यांना डब्यात दिले थोडे आणि त्यांनी इथे नाश्ता केला. ऑपरेशनपासून एक दिवस असा जात नाही का काही दुखत नसेल बा म्हणून. आज 2 महिने होत आले तरी पण काही ना काही दुखतच राहते. आज पण सकाळी खूप चक्कर वगैरे येत होते, म्हणून त्यांनी म्हटलं की नाश्ताच कर बा म्हणून त्यांच्यासाठी नाश्ता करून दिला. चला आता आराम करते, कारण उभं पण राहणं होऊन नाही राहिलं माझ्याकडून. चक्करच खूप येतात. कूलरमध्ये पाणी टाकत आहो पाईपानी. बघा, नळ आलेला आहे. 4:30 वाजलेले आहेत. आमच्या इथे सकाळी पण येतो आणि सायंकाळी पण येतो. 4:30 पण येतो, दुपारी पण. कूलर भरत आहो. मशीन चालू केलेली आहे. झाडांना पण पाणी टाकलेलं आहे. मौसम पण बनलेला आहे. आता खूप बादल आलेली आहे. संपलेले आहेत घरचे, त्या दिवशी घेतलेले. तर विकत आणलेलं आहे सध्याचं किराणा दुकानामधून, बाजूच्या खालून. चला आता चहा बनवते मी. बघा, ज्वारीची भाकर आणि हे झुणका आहे. याच्यामध्ये चटणी आणलेली आहे. एवढं तर काही मी जेवणार नाही. ते तिकडूनच जेवण करून आलेले आहेत, कारण रात्रभर मला झोप नाही आली अजिबातच. ताप पण आहे आज सकाळपासून. उद्या सकाळी इथे जाऊ शकत नाही आजूबाजूच्या डॉक्टरांकडे, कारण सुपर हॉस्पिटलचं औषध चालू असल्यामुळं उद्या सकाळीच जायचं आहे तिथे. बघा, खूप मोठ्या मोठ्या भाकरी आहे. ते तिकडूनच जेवण करून आलेले आहेत. चला उद्या सकाळी दवाखान्यात जाईल, सुपरमध्ये, जिथलं माझं औषध चालू आहे. कारण इथे फॅमिली डॉक्टरकडे गेलं तर औषध चेंज होऊन जाते. रात्री अजिबात झोप आली नाही आणि उभं राहण्याची पण ताकद नाही आहे, जास्त बोलण्याची पण ताकद नाही आहे. ताप पण आहे आज. चला आता थोडंफार जेवण करून घेते. रुईचे आजोबा बाहेरूनच जेवण करून आले. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.